अगं आई, कुठल्या विचारात हरवली आहेस एवढी? तुझी तब्येत तर बरी आहे ना? रोज मी ऑफिसमधून येतो तेव्हा तू बागेत असतेस आणि आज गाडीचा हॉर्न ऐकूनही तुझ्याकडून काहीच कसा प्रतिसाद नाही. गाडीतून उतरून फाटक उघडून मी तुझ्यापर्यंत आलेलंही तुला कळलं नाही. काय झालंय ग? सांग की, डोळ्यात पाणी का ग? रिया काही बोलली का तुला? सांग लवकर, माझा जीव घाबरा झाला आहे. अरे राघव, मला बोलू देशील तर ना? किंचितच हसत उषाबाई म्हणाल्या. तुझ्या प्रश्नांची लिस्ट संपेल तेव्हा मी काही बोलेल ना? आणि माझी रिया नाही हो, मला कधी काही बोलत. आज 5 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, पण आमच्या दोघींची कधीतरी काही कुरबुर झाल्याचं ऐकलं तरी का? अगं मग झालंय तरी काय? तू अशी उदास का आणि डोळ्यात पाणी का? हे कातरते वेळी जीवाला खूप हुरहुर लावून जाते बघ. रमले होते जुन्या आठवणीत आणि डोळे कधी भरून आले लक्षातही आलं नाही. काळजी करण्यासारखं काहीच नाही. खरंच आई, तुम्हाला बाबांची आठवण झाली का? त्यांना जाऊनही आता 1 वर्ष होईल. विचारलं तर खरं सांगू का? यांची आठवण नाही आली मला. माझ्या माहेरची, आई बाबांची, तिथल्या सगळ्यांची आठवण आली आणि डोळे वाहू लागले. आई, आजपर्यंत बाबांच्या धाकामुळे तू आम्हाला आमच्या आजोळाबद्दल कधीच काही सांगितलं नाहीस. मे महिन्याच्या सुट्टीत माझे सारे मित्र आजोळी जायचे, पण मला आणि अनुला हे सुख कधी अनुभवायला मिळालंच नाही. आई, आज तरी आम्हाला सांग ना, असं घडलं तरी काय? प्लीज सांग ना. मन मोकळं करा आई, रिया म्हणाली. राघव, रिया, तुम्ही म्हणताय तर सांगेन मी माझ्या माहेरविषयी, पण त्याआधी आपण सारं आवरून घेऊ. ही छकुली मग झोपेला येईल. मलाही आठवणींचा कप्पा क्रमवार लावायला जरा वेळही मिळेल. अरे राघव, जावई गेले टूरवर, अनु पण इकडेच येणार आहे रात्री, तेव्हा तिघांना एकदमच सांगते. नाही तर तुला एकट्याला सांगितलं म्हणून रुसूबाई रुसून बसेल लहानपणीसारखी. काय सांगेल आई, या प्रतीक्षेत 2 तास कधी निघून गेले कळलंच नाही. आई लवकर ये, सगळं काही आटोपलं आमचं. रिया, अनु, मुले झोपली ना? या पटापट तुम्ही दोघी पण. राघव, अरे मोठा झाला आहेस, आता एका मुलीचा बाप आहेस, एवढा उतावळेपणा शोभत नाही हो, किंचितच हसत उषाबाई म्हणाल्या. आई, गेली कित्येक वर्ष मला हे ऐकण्याची उत्कंठा होती. आता नाही धीर धरवत हो. हो ना ग अनु? हो ना आई, खरं दादा म्हणतो ते. बरं सांगते. आमच्या लग्नापासून या कहाणीला सुरुवात झाली. 4 दोघींसारखं ठरवून आमचं लग्न झालं. मुलाला उत्तम सरकारी नोकरी, राहता बंगला, सुस्वभावी असे सगळे गुण असणाऱ्या या स्थळात एक उणीव म्हणजे मुलाचे आई वडील दोघेही अपघातात नुकतेच वारले होते आणि त्याशिवाय मुलाला कोणी जवळचे नव्हते, नातेवाईकही नव्हते. मुलगा एकटा होता, मुलाला बाकी कुटुंब नसलं तरी आता आपण सगळेच त्याचे कुटुंबीय. या विचाराने माझ्या बाबांनी या स्थळाला हो म्हटले. आईची कुरकुर चालली होती. एकतर मुलीला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल आणि तिचं कोड कौतुक पण होणार नाही. पण शेवटी माझ्या बाबांनी आईला समजावलं. मी तरी काही विचार करण्याच्या मनस्थितीतच नव्हते. मला हे मनापासून आवडले होते. सगळं काही ठरलं म्हणजे माझ्या बाबांनी ठरवलं. मी सासरी यायला निघाले म्हणजेच वरातीची तयारी झाली होती. वातावरणातील सकाळचा उत्साह कमी होऊन काहीशी उदासी आली होती. हा ताण कमी व्हावा या उद्देशाने यांच्याकडचे माणसंच नाहीत, नातेवाईकही नाहीत. यावरून कोणीतरी चेष्टेत काहीतरी बोलले. बोलण्याच्या भरात चेष्टा वाढत गेली. तसा तसा यांच्या रागाचा पारा चढत गेला. यांचा प्रचंड तापट स्वभाव मला त्यावेळी प्रथम कळला. हे एक तापट, माझे बाबा 7 पट तापट. शब्दाने शब्द वाढला, मस्करीची कुस्करी झाली. शेवटी ह्यांनी मला पुढे बोलावले आणि म्हणाले, उषा, झाला प्रकार तू पाहिला आहेस. तुला सासरी यायचं नसेल, माझ्याबरोबर संसार करायचा नसेल तर तो निर्णय तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर घे. मात्र एक निश्चित लक्षात ठेवायचं,
की आता माझ्यासोबत नांदण्याचा निर्णय घेशील तर हा माहेरचा शेवटचा निरोप असेल. मी तर पुन्हा इथे पाऊल टाकणारच नाही, पण तुलाही कधी येऊ देणार नाही. आता या क्षणी तू निर्णय घेऊ शकतेस, पण एकदा निर्णय घेतला की माघार नाही. मंडपात एकदम शांतता पसरली. आईने मला गच्च मिठी मारली आणि डोळ्याला पदर लावत ती क्षणार्धात निघून गेली. वडिलांनी थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला. अश्रूंच्या पडद्यामुळे आम्ही एकमेकांना नीट पाहूही शकलो नाही. तेही आत निघून गेले. माझी ताई माई आपल्या पतिराजासह रडू दाबत उभ्या होत्या. 19-20 वर्ष माझं वय आणि एवढा मोठा निर्णय मला क्षणात घ्यायचा होता. लग्न तर झालं होतं. आई बाबा आत निघून गेल्यामुळे त्यांचा विचार अप्रत्यक्षपणे मला कळला होता. त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती, मनावर झालेले संस्कार, त्यामुळे मी परिस्थिती ओळखून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आमची वरात सासरी आली. बाकी स्वभाव म्हणशील तर उत्तम, पण एकदा राग आला की कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नसत. राग थंड झाला की चूक मान्य करून काहीच उपयोग नसे. होणारी गोष्ट तर होऊन गेली असे. त्यांचा मूड कशावरून बिघडेल हेही सांगता यायचं नाही. त्यांच्या या तापट स्वभावाचे खूप चटके मी सुरुवातीच्या काळात सहन केले. एरवी स्वभावाने लाख असणारा हा माणूस पण हा विषय काढला की कठोरात कठोर होत असे. त्यांचा शब्द मात्र त्यांनी अगदी आयुष्यभर पाळला. मला कशाचीच कमी पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. माझ्यावर, तुमच्यावर, या घरावर अमर्याद प्रेम केलं. माझ्या बाबांनी, दादाने, भाऊजाईने, माझ्या दोघी बहिणींनी त्यांना मनवायचा खूप प्रयत्न केले, पण कशाचाही काही उपयोग झाला नाही. लग्नानंतर वर्षाच्या आतच मला दिवस गेले. त्यावेळेला आईला भेटायची अनिवार्य तहान मला लागली होती, पण हे घडलंच नाही. यांच्याकडे पोस्टात टाकायला दिलेली पत्र, त्यांची आलेली पत्र मला परवा यांचं कपाट आवरताना लॉकरमध्ये मिळाली. तेव्हा मला हा सगळा उलगडा झाला. अनुच्या लग्नानंतर मात्र हे खूप उदासच होत. मी कारण विचारलं तर माझा हात हातात घेऊन रडायलाच लागले. वयानुसार स्वभावातला रागीटपणाही खूप कमी झाला होता. मला म्हणाले, तू न केलेल्या क्षुल्लक गोष्टीची शिक्षा मी तुला आयुष्यभर देत आलो. तुझ्या जागी दुसरी कोणी बाई असती तर तिने केव्हाच आपलं वचन मोडलं असतं. आज माझ्या लेकीचं लग्न झाल्यावर मला कळतं, काळजाचा तुकडा काढून देणं म्हणजे काय. अनु सदैव सुखी आणि तिचे सासर नांतं गोकुळ आहे. पण तू हे सारं कसं सहन केलंस ग? मी स्वतःला एवढं संवेदनशील समजतो, पण तुझे दुःख मात्र मला कळत असूनही मी न कळल्यासारखं दाखवलं आणि खोट्या अभिमानापायी तुला तुझ्या प्रिय माहेरपासून मी तोडलं. आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय. आपण सगळेच बाबांकडे जाऊ. मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनाने मला माफ करतील. पण तुमचा स्वभाव असा बनायला काहीतरी कारण झाले असेल ना? असं जन्मापासून काही कोणी माणूस रागीट नसतो. मूड चांगला असलेला बघून मी यांना विचारलं. त्यांनीही लगेच मन मोकळं केलं. लहानपणापासून आई, बाबा आणि मी असं तिघांचं कुटुंब होतं. त्यामुळे म्हणेन तेच आणि तसंच घरात होत असे. बाहेरच्या जगामध्ये आवाज चढविल्याशिवाय किंवा आवाज चढवून बोलल्याशिवाय कोणाला आपली कदर नसते हे माझ्या लक्षात आलं आणि तोच माझा स्वभाव होऊन गेला. नंतर सगळे आपल्या रागाला भितात याचा आज एक प्रकारचा कैफ चढू लागला. माझा तो स्वभाव कधी बनून गेला ते माझं मलाही कळलं नाही. पण आज मात्र मी तुझी क्षमा मागेन. आपण बाबांकडे नक्की जाऊ. पण या लॉकडाऊनमुळे आम्ही जाऊ शकलो नाही. आणि मग काय, माझी आणि त्यांची साथच सुटली. आई खरंच ग, कसं समजावलंस ग तू मनाला? भरून आलेले डोळे पुसत अनुने विचारलं. माझा नवरा चेष्टेत जरी मला काही बोलला ना तरी मी नाही ग सहन करू शकत. आणि या सगळ्याची तू आम्हाला खबरबातही लागू दिली नाही. अगं बेटा, माझ्या माहेरच्या रम्य आठवणीत तर माझ्याबरोबर सतत असतात. मनाला वाटेल तेव्हा मी हे गाठोडे सोडून बसते. कधी हसू येतं तर कधी आसू. आज 40 वर्ष झाले माहेर सोडून, पण त्यांची काही खबरबात मला नाही.
तेव्हा आमचा खूप मोठ्या जुन्या पद्धतीचा वाडा होता. समृद्धी होती, दाराशी गुरं होती, शेती होती. आता काय आहे, कसं आहे, कोणाला ठाऊक. आज तुमच्याशी सारं बोलून बरं वाटलं बरं का पोरांनो. राघव, आज माझी नेहमीची गोळी दे बरं. मधमाशांच्या पोळ्याला खडा लागावा तसे झाले आहे. हे आठवणींचे मोहळ सुखाने झोपू देणार नाही, नुसती तगमग होत राहील. त्यापेक्षा गोळी घेतलेलीच बरी. त्यानंतरचे काही दिवस राघव, अनु आणि रिया सारखे लॅपटॉपमध्ये घुसून बसत होते. एकदमच एवढं कसलं काम आलंय कोण जाणे. आणि 4-5 दिवसांनी राघव संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आल्या मला आणि रियाला म्हणाला, चला आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे. अनु आणि सतीश पण येणार आहेत. तरी पण एवढ्या उन्हात लहान मुलं आहेत, त्यांना त्रास होईल. मी बोलण्याचा प्रयत्न केला. नको ग आई, आधीच खूप उशीर झालाय, आता आणखी उशीर करू. गाडी आहे आपली, काही त्रास होणार नाही. आता कोणी फाटे फोडू नका. मला रजा पण मिळाली आहे 4 दिवसांची. उद्या पहाटेच निघूया. मला तर या मुलांचं काही कळत नाही. तर म्हटलं सध्या जरा जास्त कामं आहे, नंतर बघू. आणि आज अगदी गडबड करतात. लगेचच दुसऱ्या दिवशी प्रवासाची जय्यत तयारी करून आम्ही सगळे बाहेर पडलो. खूप दिवसांनी प्रवास करत असल्यामुळे मला गाडीच्या एसीचा त्रास होऊ नये म्हणून गोळी घेतली आणि मला प्रवासाची छान गुंगी चढू लागली. मुलांवर सारं सोपावून मी खुशाल झोपेच्या स्वाधीन झाले. आई, उतरायचे ठिकाण आले ग. राघव मला उठवत होता. एवढी कशी मेली झोप लागली म्हणून मी पुटपुटले. गाडीतून उतरायला रियाने हात धरला आणि माझा हात तिच्या हातात होता आणि एका वाड्यासमोर मी उभी होते. आजवरचा परिसर बदललेला असला तरी ज्याचा ठसा कायम मनावर होता तो वाडा मी कसा बरं विसरेन. हे बहुधा स्वप्नच असेल. मी रियाचा हात अजून जोरात घट्ट दाबला आणि म्हटलं, चिमटा तरी काढ मला. कसले कसले भास होतात. अजून झोपेत आहे की जागी झाले तेच कळत नाही. आई, अहो खरंच आहे. हे भव्य असा वाडा, व्यवस्थित तेलपाणी पॉलिश केलेला छान दरवाजा आज फुलमाळांनी सजवला होता. वाड्याचं दार अगदी रिमोट कंट्रोलने घड्याळासारखं अलगद उघडलं आणि दारात माझे वृद्ध आईवडील, माझ्या बहिणी, भावजया, भाऊ उभे होते. चांदीच्या तांब्यातील चांदीच्या निरंजनाने ओवाळून आम्हाला आत घेतले. त्याआधी थरथरत्या हाताने आईने भाकर तुकडा ओवाळून पायावर पाणी घातलं. डोळ्यातल्या पाण्याच्या त्या झालेल्या स्पर्शाने मी भानावर आले आणि आईच्या कुशीत कधी शिरले, तिच्याशी काय बोलले मलाही काही आठवत नाही. सगळ्यांचे डोळे ओलावले होते. घरातील सगळे माझ्याभोवती बसले होते. गप्पा काही संपत नव्हत्या आणि डोळेही वारंवार भरून येत होते. तेवढ्यात भाऊजे गरम गरम खमंग थालपीठ, त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबत रव्याचा भरपूर नारळ घातलेला लाडू असा नाश्ता मोठ्या प्रेमाने घेऊन आले. माझे डोळे थालपीठ आणि लाडू बघूनच पुन्हा भरून आले. मी आईकडे पाहिलं. तिने नजरेनेच मला गोंजारलं. इतक्या वर्षानंतर माझी आवड लक्षात ठेवून आईने माझी आवड जपली होती. सासूबाईंना आता काही काम होत नाही, पण तुम्ही येणार म्हणून हे लाडू खास तुमच्याकरिता त्यांनी स्वतः केले बरं का, वहिनी म्हणाली. मी राघवकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात हसू मावत नव्हतं. माझ्याकडे येऊन तो म्हणाला, तुझी कहाणी ऐकून राहवलं नाही. बघ, आजकाल मोबाईलमुळे जग खूप जवळ आलं, त्यामुळे शोध घेणेही अगदी सोपं होतं. भावांच्या कपाटात मामांचे पत्ते होते. ते शोधले, संपर्क केला, एकदा येऊनही गेलो आणि तुला आश्चर्यचकित करायचं होतं. आई, तू खुश आहे ना? ग्रीष्माच्या कहिलीनंतर वळवाची सर यावी ना तसं वाटतंय. उद्या चैत्रगौरीचे हळदीकुंकू करायचे आहे बरं का वंश. मांडणी तुमच्या पद्धतीने तुम्हीच करायची आहे. आम्ही मदतीला आहोतच. तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही हळदीकुंकू करत होतो, पण आरास मांडणी मात्र फारशी नाही. सासूबाई म्हणायच्या माझी गौरी रुसली आहे, ती आली की मोठी आरास करून करू हळदीकुंकू. प्रत्येकजण काही ना काही प्रस्ताव माझ्यापुढे ठेवत होता आणि सुखाच्या सरीने मी चिंब चिंब भिजत होते. इतकी वर्ष कोरडेपणाने काढलेल्या उन्हाळ्यामुळे
हा हळवा पाऊस मी शोषून घेत होते आणि तृप्त होत होते. मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.